अकोले तालुक्यातील प्राध्यापक निलेश वाकचौरे यांच्या सरणावरची जिंदगी या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडलाय। या काव्य संग्रहात प्रखरपणे सत्य घटनेवर आधारित कवितांचे लेखन प्राध्यापक वाकचौरे यांनी केलंय। अकोले तालुक्याचे सुपुत्र प्राध्यापक निलेश वाकचौरे सर लिखित सरणाची जिंदगी या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा दोडी सिन्नर येथील ब्रह्मानंद स्वामी शिक्षण संकुलात पार पडलाय। सरणाची जिंदगी या काव्य संग्रहात अत्यंत प्रखरपणे सत्य घटनेवर आणि वास्तवावर आधारित कवितांचे लेखन प्राध्यापक वाकचौरे सर यांनी केले आहे। अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत प्राध्यापक निलेश वाकचौरे यांनी या काव्य संग्रहाची निर्मिती केली आहे। लहानपणापासूनच लिखाणाची आवड असल्याने वाकचौरे यांनी यापूर्वीही अनेक साप्ताहिकांना तसेच दैनिकांमध्ये देखील लिखाण केले आहे। या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी सुभाष सोनवणे तसेच मराठी भाषा अनुवादक मंत्रालय मुंबई भरत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुशेठ केदारे हे होते। या प्रसंगी पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख बाळा पवार, सीआयडीचे पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, सुभाष खरवस, प्राचार्य जगदीश माळी आणि संस्थेचे सर्व शिक्षक, सभासद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 6 वर्षापासून काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा विचार मनात घोळत होता। असंख्य प्रकाशकांच्या दारात गेलो, पण आर्थिक कोटीमुळे 6 वर्ष हा काव्यसंग्रह उशिरा प्रकाशित होत आहे। याचं थोडंसं दुःख माझ्या मनामध्ये आहे, पण सांगायला आनंद होतोय की मला कधी वाटलंही नव्हतं की माझा काव्यसंग्रह इतक्या असंख्य प्रेक्षकांच्या समोर प्रकाशित होईल आणि माझ्या काव्यसंग्रहाची अशी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहवा होईल। खरं तर हे सर्व वातावरणाने मी भारावून गेलेलो आहे। सचिन खरात, सी 24 तास, अकोले।